संत तुकाराम महाराजांच्या बोललो ते काही तुमच्या या हिता, वचन नेनता क्षमा कीजे. अनेकदा साधू संत आपल्या उपदेशात अत्यंत कठोर शब्द वापरतात. सामान्य लोकांना हा राग किंवा मत्सर वाटू शकतो, परंतु त्यामागे केवळ आणि केवळ भक्ताचे हित असते. परंतु या ठिकाणी संत तुकाराम महाराज या अभंगातून स्पष्ट करतात, त्यांचा हा राग हा पाण्याच्या डागाप्रमाणे असतो, जो तात्काळ ओसरतो. हा अभंग म्हणजे भवरोग, म्हणजे संसाराचे दुःख जे आहे दूर करण्यासाठी संतांनी दिलेल्या कडू औषधाचे समर्थन आहे. तुकोबाराय आपल्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, बोललो ते काही तुमच्या हिता, वचन नेनता क्षमा कीजे. तुकोबाराय म्हणतात, मी तुम्हाला जे काही अधिक उणे किंवा कठोर शब्द बोललो असेल ते केवळ तुमच्या हितासाठी आहे. तर तुम्हाला माझे बोलणे मर्मभेदी वाटले असतील तर मला अजान समजून क्षमा करा. माऊली हो, संतांना समाजाकडून काहीही नको असते, तरीही ते लोकांना ओरडतात. कारण काय? त्यांना लोकांच्या आध्यात्मिक अज्ञानाची आणि त्यातून होणाऱ्या कष्टांची दया येते. ते समजावून सांगतात, जे तुमचं अज्ञान आहे ते तुम्हाला एक दिवस तुम्हाला बुडवेल, तुमचं नुकसान करेल. ज्ञानी व्हा. ज्ञानी व्हा म्हणजे काय? तर स्वतःला ओळखा, त्या भगवंताला ओळखा, आणि तो भगवंत आणि तुम्ही वेगळे अजिबात नाहीत. तुम्ही आणि तो भगवंत एकच आहात. जोपर्यंत तुम्ही भगवंत आणि तुम्ही वेगवेगळे मानताल तोपर्यंत हे दुःख जे आहे ते कायम राहील. वाट दावी तया न लगे रुसावे, अति त्याई जीवे नाश पावे. जो आपल्या संसाराच्या अंधारातून बाहेर पडण्याची वाट दाखवतो. काय करतो? जो आपल्याला अंधारातून उजेडात नेण्याची वाट जी आहे, मार्गदर्शन जे आहे आपल्याला करतो, त्याच्यावर कधीही रागवू नका. तर आपण मार्ग दाखवणाऱ्यालाच किंवा जो आपल्याला वाट दाखवतो त्याचाच जर आपण तिरस्कार केला तर आपण पुन्हा भरकटू. मला सांगा, तुम्ही जंगलामध्ये फिरायला गेलात. जंगलामध्ये फिरायला गेल्यानंतर तुम्ही अचानक हरवून गेलात. तुम्ही मार्ग शोधत शोधत या ठिकाणाहून त्या ठिकाणी, त्या ठिकाणाहून या ठिकाणी फिरत आहात आणि अचानक एक कोणीतरी भेटला, त्याला जंगलाविषयी, जंगलातल्या वाटांविषयी, जंगलातल्या रस्त्यांविषयी, जंगलातल्या जनावरांविषयी पूर्ण माहिती आहे. आता तुमचं काय काम हो? त्या व्यक्तीवर पूर्णतः विश्वास ठेवून तो जशी वाट दाखवेल त्या हिशोबाने, का तर आपल्याला बाहेर निघायचंय. मला सांगा, जर त्या व्यक्तीला तुम्ही रागवत बसाल, हळू चाल, थोडा अजून हळू चाल, बोलत का नाही, त्याच्यावरती काही ना काही कारण काढून या ठिकाणी रागवत असाल, त्याचा तिरस्कार करत असाल, आणि जर त्याने तुम्हाला काय केलं, सोडून दिलं, तर पुन्हा काय होईल? तुम्ही भरकटून जाल. अतित्याई. अतित्याई म्हणजे अत्यंत हट्टी किंवा अविचारी मनुष्य. आणि असे लोक काय करतात? अशा वेळी स्वतःचाच नाश या ठिकाणी करून घेतात. जसं आपण सांगितलं, ज्याप्रमाणे जंगलामध्ये रस्ता चुकलेल्या प्रवाशाला कोणी योग्य दिशा दाखवली आणि तो रागाने त्यालाच मारू लागला किंवा त्यालाच बोलू लागला, तर तो कधीही घरापर्यंत पोहोचू शकणार नाही. तसेच या ठिकाणी परमार्थामध्ये आहे.
परमार्थामध्ये सुद्धा मार्गदर्शनाचे खूप मोठे महत्व आहे. निंब दिला रोग तुटाया अंतरी, ओभाळिता वरी आत चरे. येथे तुकोबाराय म्हणतात, कडू लिंबाचा अत्यंत प्रभावी दृष्टांत या ठिकाणी देत आहेत. शरीरातील पोटशूळ या ठिकाणी आलाय, तुम्हाला ताप आली, सर्दी आली आहे किंवा पोटाचा आजार झालाय, एखादं औषध जे आहे ते वैद्याने काय केलं, तुम्हाला दिलंय. त्या औषधाने तुमचा जो रोग आहे, आंतरिक रोग आहे, तो बरा होईल असं सांगितलं. ते औषध कडू आहे. ज्याप्रमाणे जर समजा कडू लिंबाचा पाला या ठिकाणी तुम्हाला दिला, त्या लिंबाच्या पाल्याचा रस प्यायला दिला, तर तो पोटातच घ्यावा लागतो. जर तो रस केवळ पोटाच्या वरून पोफाळला म्हणजे चोळला तर आजार बरा होत नाही, उलट तो आतल्या आत वाढत राहतो. संतांचा उपदेश हा कडुलिंबासारखा असतो. तो केवळ ऐकून चालत नाही, फक्त ऐकायचं असं नाही, तर तो अंतःकरणामध्ये उतरवून त्याचे आचरण या ठिकाणी करावे लागते. आणि वरवरची जी भक्ती आहे, आंतरिक काम क्रोधाचा आजार आहे, बरा करू शकत नाही. त्यासाठी काय करावं लागेल हो? ते आपल्याला आचरणात आणावं लागेल. ज्याप्रमाणे कडुलिंबाचा पाला, त्याचा रस जो आहे, तो रस आपल्या पोटामध्ये गेला तरच आजार कसा होईल, बरा होईल. त्यामुळं फक्त पोटाला चोळून चालणार नाही, भक्ती सुद्धा वरून वरून करून काही फायदा नाही. मनामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी भाव असला पाहिजे, प्रेम असलं पाहिजे. आणि त्या भगवंताविषयी असलेली भक्ती व्यवस्थितरित्या करण्यासाठी या ठिकाणी आपले जे आचरण आहे त्याच पद्धतीने असले पाहिजे. तुका म्हणे हित देखण्यासी कळे, पळती आंधळे कृपा माझी. तुका म्हणे हित देखण्यासी कळे, पडती आंधळे कृपा माझी. तुकाराम महाराज म्हणतात की कशात आपले खरे कल्याण आहे हे केवळ देखण्या म्हणजे विवेक बुद्धी जागृत असलेल्या माणसाला समजते. अहो, आपले कल्याण कशात आहे हे कळण्यासाठी सुद्धा त्या पद्धतीची बुद्धी असायला हवी. जे लोक अज्ञानामुळे आंधळे झाले आहेत, ते या संसाराच्या कुपा म्हणजे विहिरीमध्ये कोसळतात. तुका म्हणे हित देखण्यासी कळे. एक कथा तुम्ही ऐकली असेल. एक गाढव असतो. गाढवाला प्रत्येक वेळी या ठिकाणी मीठ जे आहे वाहून नेण्याची जबाबदारी असते, आणि तो मीठ घेऊन प्रत्येक वेळी मीठ वाहून नेत असे. पण एके दिवशी त्याच्या मालकाने त्याच्या पाठीवरती कापूस लादला. आता आपलं हित कशात हे समजून घेण्यासाठी काय असावं लागतं आपल्याकडे? विवेक बुद्धी असावी. आता तो गाढव पाण्यामधून जात असताना त्याला वाटलं, ज्याप्रमाणे मीठ या ठिकाणी पाण्यात विरघळतं, हा कापूसही विरघळून जाईल. मग तो आला, नदीमध्ये थोडा वेळ बसला. त्याला वाटलं, आता या ठिकाणी जो कापूस आहे तो कमी होईल, माझं ओझं जे आहे या ठिकाणी कमी होईल, यामध्ये माझा फायदा होईल. तो थोडा वेळ बसून राहिला. त्यानंतर थोड्या वेळाने तो उठला, पण काय झालं, त्याच्या उलट झालं. वजन हलकं होण्याऐवजी या ठिकाणी पाठीवरचं ओझं वाढलं गेलं होतं. कारण काय हो? विवेक बुद्धी. या ठिकाणी विवेक बुद्धी असावी लागते. त्यामुळे मावले हो, जे तुम्ही या ठिकाणी हा जो अभंग आहे
तुकोबारायांचा. हा अभंग आपल्याला संतांच्या कठोर वाणी मागील मातृ हृदय दाखवून देतो. संतांच्या शब्दावर न रुजता आपला अहंकार बाजूला ठेवून त्यांच्या उपदेशाचा स्वीकार करणे हेच विहिरीमध्ये पडण्यापासून वाचवण्याचा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे नीतिशास्त्रामध्ये चाणक्य सांगतात, विनाकारण लाड केल्याने मुलांमध्ये आणि शिष्यांमध्ये दोष निर्माण होतात, परंतु त्यांना योग्य वेळी ताडण, खडसावणे किंवा शिक्षा केल्याने त्यांच्यात गुणांची वृद्धी होते. भगवद्गीतेच्या सुरुवातीला जेव्हा अर्जुन युद्ध सोडून पळून जाण्याचा विचार करत होता, तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्याला अत्यंत कठोर शब्दामध्ये खडसावले. भगवंतांनी या ठिकाणी अर्जुनाला नपुंसक, हृदयाचा दुबळेपणा असे टोमणे मारले. हे ऐकून अर्जुनाची विवेक बुद्धी जागृत झाली आणि तो कर्तव्यासाठी उभा राहिला. संतांचे वागणे देखील असेच अर्जुनाला सावरणाऱ्या कृष्णासारखे असते. समजा एखादा रुग्ण जो आहे, एखादा पेशंट जर दवाखान्यात गेलं, डॉक्टरने त्याला इंजेक्शन दिलं आणि औषधं दिली, तर रुग्ण जो पेशंट आहे तो डॉक्टरवर चिडत नाही, कारण त्याला माहित आहे हा टोचलेला सुईचा घाव मला भविष्यातील मोठ्या दुखण्यापासून वाचवणार आहे. त्याचप्रमाणे संतांचे हे शब्द सुईसारखे टोचणारे असले तरी ते भवरोगावरची रोकडी मात्रा आहे.